भाजपाने एक मोठी तयारी केलेली आहे. आज काँग्रेसला कशा पद्धतीचा एक आत्मविश्वास आहे? महाराष्ट्रामध्ये कुठेही न झालेली महाविकास आघाडी ही सोलापूरमध्ये झाले, हा पहिलं यश मी मानतो. चांगले तगडे उमेदवार आम्ही दिले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला खूप मोठ्या आशा आहेत. पुन्हा एकदा महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा मला आत्मविश्वास वाटतो. त्यांची 5 वर्षाची कारकीर्द होती भाजपची महापालिकेतील, त्याच्याबद्दल काय वाटतं? आश्वासनं दिली, ती आश्वासनं ते पूर्ण करू शकली नाही. 1 दिवसाआड पाणी, रोज पाणी देण्याचं आश्वासन दिलं, ते पूर्ण करून दिले नाही. आज काही भागामध्ये 5 दिवसानंतर, काही भागामध्ये 6 दिवसानंतर पाणी येतं. म्हणजे त्यांना सत्ता मिळूनसुद्धा ते पाणी देऊ शकलेलं नाही. स्मार्ट सिटीचं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्यातून जे काम उभं राहिलं ते कुणाचाही समाज नाही आणि त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असं जनतेचा आरोप आहे. वल्गना आपण ज्याला म्हणतो ती भाजपकडनं केली जाते. खरंच काही चित्र असं आहे का की नाही आम्ही एकतर्फीच ही सगळी लढत जिंकू वगैरे अशा पद्धतीचं? ते कशामुळं जिंकू शकले हे सर्व जनतेला माहीत आहे. पण जनता आजसुद्धा आम्हाला म्हणते, सर तुम्ही खूप चांगलं काम करता, तुमचं आहे, पण त्याच्या मशीनकडे तुमचं लक्ष आहे का, म्हणून जनतेच्या मनामध्ये ही शंका आहे. या परिसराच्या विकासाबद्दल काय सांगता येईल किंवा इथून जो आपला उमेदवार आहे तर त्यांच्या विजयाबद्दलची खात्री कशा पद्धतीने? विभागामध्ये तुम्ही पाहिलं की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या झोपडपट्टीच्या सुधारणा झाल्या या मतदारसंघामध्ये आडम असतील, काँग्रेस पक्ष असेल, यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत. आपल्या राज्यातलं राजकारण आणि शहरातलं हे कशा पद्धतीचं चाललंय? ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे, मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि RSS याचं त्यांनी चिंतन करावं. ज्या दावे करत होते नीतिमत्ताचे, शिस्तीचे, ते सर्व धुळीला मिळाले. ते काँग्रेस मुक्त म्हणून म्हणत होते. आता मला वाटतं भारतीय जनता पक्ष सुधारण्यासाठी RSSने काम करावं, कारण त्यांना फार मोठं काम आता वाढून ठेवलेलं आहे. काँग्रेसमधनं अनेक लोक तिकडं भाजपात जात आहेत. ह्या सगळ्या लोकांची गरज भाजपाला का पडली असं वाटतं? काँग्रेसशिवाय त्यांचे मंत्रिमंडळात मंत्री घ्या, खासदार घ्या, आमदार घ्या, नगरसेवक घ्या, काँग्रेसशिवाय त्यांचं पान हलत नाही. 16 तारखेचं जे चित्र आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं, तर ते कशा पद्धतीचं असेल? ही विचाराची लढाई लढली पाहिजे. वैयक्तिक याच्यापर्यंत न जाता विकासाचा अजेंडा ठेवून ही निवडणूक लढली पाहिजे आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ, काँग्रेस पक्ष यशस्वी होईल असं मला विश्वास वाटतो.